त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सारस्ते ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम ठेवत यंदाच्या आर उर्फ आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार योजनेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविलाय। महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत घेतलेल्या मूल्यांकन प्रक्रियेस सारस्ते गावाने सर्वाधिक गुण मिळवून हा मानाचा बहुमान आपल्या नावावर केलाय। गावातील स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, जलव्यवस्थापन, ग्रामविकास, सामाजिक बांधिलकी, नवकल्पना आणि लोकसहभाग आदी विविध निकषांवर सारस्ते ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे। या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे। सारस्ते ग्रामपंचायतीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विनायक माळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर, सरपंच ज्ञानेश्वर मोंडे, उपसरपंच सोमनाथ चौधरी, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक शक्तिकुमार सोनवणे यांच्या एकजुटीने आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे हे यश शक्य झाल्याचं सांगितले जाते। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक पावले उचलणाऱ्या ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे। सारस्ते गावाने मिळवलेला हा पुरस्कार इतर गावासाठीही प्रेरणादायी ठरत असून ग्रामविकासातील सारस्ते मॉडेलची चर्चा आता व्यापक पातळीवर सुरू झाली आहे। आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार आपल्या गावाला मिळाला आहे, कसे बघता यातले काय सांगाल? सन 2024-25 या वर्षासाठी आमच्या ग्रामपंचायत सारस्त्याला स्वर्गवासी आर पाटील स्मार्ट ग्राम स्पर्धेत तालुकास्तरीय प्रथम बक्षीस मिळालेलं आहे। हे बक्षीस म्हणजे आमच्या गावाची जी एकजूट आणि त्यांनी जो सामूहिक प्रयत्न केलेला आहे स्वच्छतेचा इतर सर्व याच्यामध्ये त्यासाठी त्याचे फलित आहे, तर हा पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे। मूल्यांकनाच्या तयारीत तुमची भूमिका आणि जबाबदारी काय होती, काय सांगाल? मूल्यांकनाच्या भूमिकेत माझी जबाबदारी म्हणजे आम्ही सर्व माझीच नाही तर पूर्ण पंचायतीची, आमच्या सर्व संचालक मंडळाची, ग्राम सरपंचांपासून पूर्ण सभासदांनी पूर्ण गावाच्या स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला, गावाने एकजूट दाखवली। त्याचबरोबर आम्ही त्याच्यासाठी जे सर्व लेखे पूर्ण करायचे होते लेखेमध्ये परिपूर्ण तयारी करून घेतली आणि त्यानुसार आम्हाला गावाला स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झालेला आहे। सुंदरगाव पुरस्कारासाठी आवश्यक असलेल्या विविध निकषांवर ग्रामपंचायतीने कसे काम केले? सुंदरगाव पुरस्कारासाठी जे निकष होते त्याच्यामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोत, वृक्ष लागवड, स्वच्छ ग्राम आणि त्याचबरोबर पंचायतीचे जे इतर उपक्रम आहेत या सर्व उपक्रमामध्ये आम्ही ते निकष पूर्ण केले आणि ते निकष पूर्ण करून आम्ही याच्या स्पर्धेत सहभागी झालो आणि त्यात यशस्वी झालेलो। ग्रामस्थांना प्रशासनाशी जोडण्यासाठी ग्रामपंचायतीने कोणते उपक्रम राबवले? ग्रामस्थांना प्रशासनाने जोडण्यासाठी ग्रामस्थांमध्ये आणि ग्रामपंचायतमध्ये किंवा प्रशासनामध्ये जो महत्त्वाचा दुवा आहे ग्रामसभा, या ग्रामसभेच्या माध्यमातून आम्ही लोकांचं उद्बोधन केलं किंवा इतर याच्यातून जे सामाजिक उपक्रम होते त्या सामाजिक उपक्रमामध्ये लोकांचा सहभाग वाढवून घेतला। त्याच्याने प्रशासनाशी लोकांची नाळ जोडली गेली किंवा त्याचा संबंध वाढला, त्याच्यामुळे लोकांमध्ये आपुलकी तयार होऊन हा स्पर्धेत आम्हाला सहभागी होऊन होता आलं, यशस्वी होता आलं। पुढील वर्षासाठी गावाच्या उन्नतीसाठी कोणत्या योजना व सुधारणा आपण सुचवता? पुढील वर्षाच्या उन्नतीसाठी आम्ही मुख्यमंत्री आता जी नवीन योजना शासनाने लॉन्च केलेली आहे, मुख्यमंत्री समृद्ध ग्राम समृद्ध पंचायत अभियान, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानामध्ये आम्ही पंचायतीने सहभाग घेतलेला आतापर्यंत आणि आम्ही केलेल्या स्वयंमूल्यांकनामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक म्हणून आम्ही सध्या आहोत आणि हे स्वयंमूल्यांकन टिकून ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि पुरस्कार प्राप्तीसाठी परत पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत। सुंदर गाव राखण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे आपल्याला असे वाटते? सुंदर गाव राखण्यासाठी मूळ जे आहे ते गावाची स्वच्छता, ते स्वच्छता राखण्याचं खूप गरजेचं आहे। स्वच्छतेसाठी आम्ही जर आमच्या गावाचे सर्व संबंध ग्रामस्थ आणि आम्हाला मदत करत स्वदेश संस्थांच्या सहकार्याने दर आठवड्याला दर 15 गावाची सामूहिक स्वच्छता केली जाते आणि रस्त्यावर सांडपाणी येऊ नये यासाठी आम्ही फ्रेश करण्याची व्यवस्था केलेली आहे। ओला व सुका कचरा याचं नियोजन केलेलं आहे। त्यानुसार सुंदर गाव स्पर्धेसाठी किंवा सुंदर गाव टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत। जाता जाता सारस्तेमधील ग्रामस्थांना आपण काय संदेश द्याल? ग्रामस्थांना संदेश देण्यापेक्षा ग्रामस्थ आम्हाला संदेश देण्यासारखं असं काही नाही। लोकांच्या एकजुटीने आम्ही काम करतोय, लोकांच्या मदतीने आम्ही काम करतोय। म्हणजे संदेश असं म्हटलं नाही तरी काही गरज नाही की लोकांच्या सहभागानेच काम चालू, त्याच्यामुळे जे गाव ठरवतं तेच प्रशासन आणि पंचायत ठरवून काम चालू आहे, त्याच्यामुळे विशेष काही असं हे करण्याची गरज नाही। जो पुरस्कार आमच्या गावाला जो प्राप्त झाला यासाठी आम्ही सामूहिकरित्या गावानी विशेषतः आमचे मार्गदर्शक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर आणि त्यांच्या पत्नी सौ
जिल्हा परिषद माजी सदस्य रूपांजली माळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली इथं आम्ही वेळोवेळी लोकांच्या गावामध्ये लोकांचा संपर्क ठेवला. लोकांना सतत ह्या गावाला सुंदर कसं बनवता येईल यासाठी लोकांना आम्ही सतत मिटिंग घेऊन ग्रामसभा घेऊन लोकांना मार्गदर्शन केलं आणि त्याचं हे फळ म्हणून आमच्या गावाला एक सुंदर हा ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला. त्याबद्दल आम्ही गावकऱ्यांचे आणि सर्व आमच्या ग्रामपंचायत सदस्यांचे प्रथमतः तर आम्ही आभार मानतोच, पण असंच सतत सातत्य टिकवून अजून पुढे येणाऱ्या जो मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज जो अभियान आहे त्या अभियानामध्ये सुद्धा आम्ही भाग घेतलेला आहे. तर त्या अभियानानुसार त्या अभियानामध्ये आम्हाला एक ग्रामपंचायतीला सर्व गावकऱ्यांना एक मी सांगू इच्छितो की जे कोणी गावकऱ्यांनी सगळ्यांनी जसं आता मागच्या ज्या अभियानामध्ये जो आपण भाग घेतला आहे, आज आता हे अभियान जे सुरू झाले मुख्यमंत्री सहायता, तर त्यामध्ये सगळ्यांनी आपलं पुन्हा सहकार्य करावं. तर गावाने पूर्ण सहकार्य करावं. त्यासाठी जोही कोणी नागरिक ह्या गावातला आपली घरपट्टी पाणीपट्टी जो 31 डिसेंबर 2025 पर्यंत जो भरेल, त्यासाठी एक आम्ही असं एक आता ठरवलं आहे ग्रामपंचायतीने का जो ह्या तारखेच्या आज जो घरपट्टी भरेल त्याला 50% आम्ही जी पट्टी आहे ती सूट देणार आहे, थकबाकी सूट देणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी ह्या 31 डिसेंबरच्या आत सर्व घरपट्टी आणि पाणीपट्टी भरून या अभियानामध्ये साथ द्यावी मी पूर्ण गावाला एक विनंती करतो. पुरस्कार आम्हाला मिळाला तो आमच्या गावकऱ्यांना एवढं खूप आनंद झाला, कारण का गावकऱ्यांनी तेवढे कष्ट पण केले. जेवढं गावाची मेहनत साफसफाई आम्ही सांगितलं तेव्हा ते प्रत्येक 15 दिवसांनी गावाची साफसफाई करायला यायचे आणि आम्ही त्याला सांगितलं की आपल्याला नंबर आणायचाच आहे आपल्या गावाचा. तेवढी मग पूर्ण सहभाग आम्हाला दिला आणि बक्षीस मिळाल्याबरोबर आम्हाला एकदम आनंद वाटला. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.